नमस्कार मित्रांनो, 7 जून ते 16 जून या दरम्यान हरिभक्तपरायण केशव बाबर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली काशी, अयोध्या, प्रयागराज आणि चित्रकूट अशा ठिकाणी सहल जाणार आहे. आपणही त्या सहलीत सहभागी होणार आहोत. सहल सुरू होणार आहे दौंड क्वाडलाईन स्टेशनपासून. तर चला डायरेक्ट दौंड क्वाडलाईनपासून सुरुवात करूया. तर आपण मागच्या वेळेस या रेल्वेचा एक डिटेल व्हिडिओ बनवला होता की या रेल्वेमध्ये काय वाहतूक केली जाते. प्रत्यक्षात तिथे लिहिले सुद्धा ऑटोमोबाईल कॅरियर. तर ह्या गाडीचं वर्किंग काय पद्धतीने, कशा कशा गाड्या भरल्या जातात. आता मी दौंड क्वाडलाईनला आहेत. श्रीगोंद्यात गेल्यानंतर ह्याच्यात गाड्या भरल्या जातात. शिक्रापूर MIDCच्या ते जर तुम्ही पाहिलं नसेल तर चॅनलवरती आपला व्हिडिओ आहे, तुम्ही तो नक्की चेकआउट करू शकता. तर रात्रीचे 9:50 झालेत. आपल्या गाडीला अजून 15-20 मिनटं वेळ आहे. सगळेजण आपल्या आपल्या डब्याच्या नंबरच्या हिशोबाने जाऊन उभे राहिले. तर गाडी यायला वेळ आहे अजून. महाराज या ठिकाणी कोणाला सीट नंबर माहीत नाही, त्याची माहिती द्यायचं आहे. बरीच गर्दी आहे. अखेरकार 3 तास 10 मिनटाच्या प्रतीक्षेनंतर इंजिन दिसलेलं आहे समोर आपल्याला. गाडी इथं येऊन उभी राहणार आहे. अजिबात घाई गडबड करायचं काही कारण नाही. इंजिन बरंच लांब जाऊन थांबणार आहे, त्याच्यामुळं मी तर काय गडबड करायच्या भानगडीत पडणार नाही. गाडीला अजून भरपूर स्पीड आहे. चला, जुने ICF कोच आहेत गाडीला, नवे LHB कोच आहेत. गाडीला स्पीड पण चांगला राहील, डबे पण कंडिशन चांगली राहील. टॉयलेट पण थोडा साफसुथरा मिळणं मागता काय. गाडी झालेली आहे स्लो. बरेच जण आहेत वाट बघता येतं. रात्री ह्याच्यापेक्षा बेकार कंडिशन होती. इथं काय पासायला सुद्धा जागा नव्हती. तर जायला यायला सुद्धा येत नव्हती. आता स्लीपरच्या डब्यात शिटाखाली मुडकं घालून झोपलं. इथं एका शिटावर 2 झोपले. एकदम गर्दी होती. आता तरी समजा थोडेफार स्थिरतावर झाले. तर रात्रीला बेकार कंडिशन होती. आता जरा दिवस आला आहे. इटारसी जंक्शन आले. 5 मिनटात खाली जाऊन बघूया की प्लॅटफॉर्मवरती काय चाललं. तर अशा प्रकारे बऱ्याच मेहनतीनंतर आणि रात्रभर प्रवास केल्यानंतर आपण इटारसी रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहे. इटारसी जरा मध्य प्रदेशमधलं बऱ्यापैकी मोठं असं जंक्शन आहे. इथं रेल्वेमध्ये पाणी भरायचं चाललं आहे. इतका वेळ आहे ना, प्रवरा कंपनीच्या आपल्या नगरच्याच पाणी बाटल्या भेटत होत्या आत्तापर्यंत. पण आता पॅन्ट्रीला इथल्या रेल नीरच्या बाटल्या भरायचं काम चाललं आहे. म्हणजे बहुतेक त्यांच्या रात्रीत सगळ्या संपलेल्या दिसतात नगरमध्ये भरलेलं. जेवायचे स्टॉल भरपूर येतात. गाडीत गर्दी लय होत्या. प्रवासाचा कटाळा आला. हे जेवण बनवतात मस्त खायला घुसलं. तिथं पॅन्ट्री कार आहे समोर. बाकी निवांत डंपूल वगैरे आहे. बऱ्याच दिवसापासून ऐकलं होतं की इटारसी जंक्शन आहे मध्य प्रदेशमध्ये. कधी येण्याचा योग आला नव्हता. आज मी पहिल्यांदा इटारसी जंक्शनला आलो आहे. पण आपण गाडीत कंटिन्यू प्रवास करणार, त्याच्यामध्ये जंक्शन जास्त काही एक्सप्लोअर करू शकत नाही. असं बघूया. नेक्स्ट स्टॉप आहे आपला जबलपूरमध्ये गेल्यानंतर मी पुढचं काय तुम्हाला दाखवायला की दिसतंय का भेटतंय का बघूया. आणि भेटूया आता 3 तासानंतर जबलपूरमध्ये. 3 तासात जातो ना. आणि महाराज सध्या रिस्क घेऊन गाडीच्या खाली हिंडत येत आहे. त्यांना तुम्हाला यायचं आहे का नाही. मित्रांनो, सहलीचं अंतर एकंदरीतच 3-3.5 हजार किलोमीटर होणार आहे. हे सगळं एका व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य होणार नाही. तर हा व्हिडिओ काही पार्टमध्ये येईल.
हा समजा पार्ट 1 इथंच संपला. पार्ट 2 पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.